इव्हनिंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. तुमचं नाव सांगा, तुमच्या सर मी ग्रामीण भागातून येतो. माझे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण गावाकडे झालं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर ज्युनियर कॉलेजचं शिक्षण अहमदनगरमधून घेतलं आणि त्यानंतर मी COAP शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी दिली. मी UPSCची 2 अटेम्प्ट दिले. सेकंड इंटरव्ह्यूला होतो मी आणि आता MPSCची पण माझी 2 अटेम्प्ट झाली. दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा इंटरव्ह्यूला आहे. प्रिपरेशन करते स्पर्धा परीक्षांची गेल्या 3 वर्षांपासून. UPSCचे 2 अटेम्प्ट दिले. मी सेकंड इंटरव्ह्यूला होतो. मला सांगा की तुम्ही आता कसे आलात? बाईक कुठली बाईक? शाईन. किती CC? 125. वरती कसे आलात? जिन्याने सर. किती पायऱ्या चढलात? नॉट काउंटेड. पाखीला किती पैसे लागतात? पार्किंगला पाखीला किती पैसे लागतात? 50. पुण्याचं आत्ताचं वातावरण किती सांगू शकाल? टेम्परेचर किती एक्झॅक्टली 18 to 22 रेंजमध्ये. आजच्या सकाळच्या 3 बातम्या पेपर नाही वाचलं सर आज रशमध्ये. कालच्या 3 बातम्या नाही महत्वाच्या? महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाच्या आणि केंद्रातील अधिवेशनाच्या मोहित्रा प्रकरण, त्याच्यानंतर राज्यामध्ये नवाब मलिक प्रकरण आणि बाकी पीक पाहण्याचे आदेश दिले तलाठी वगैरे यांना. ते 3 बातम्या. तुमची आई गृहिणी आहे जसं तुम्ही म्हणता, बरोबर? गृहिणी काय काय काम करते? मेनली होम मेकर म्हणून जे काम असतं ते काम करावं लागतं. घर व्यवस्थित ठेवणं, त्याच्यानंतर घरांमध्ये सर्वांना, घरातील जे सर्व लोक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या सगळ्या जे काही नीड्स असतील दिवसभरातले ते फुलफिल करणं आणि घर एक इन हाऊस जे हाऊस इन फर्स्ट ऑफ ऑल मेक युअर हाऊस इन ऑर्डर हे जे काम असतं ते आईला करावं असतं. स्त्री शिकली की घर शिकतं असं म्हणतात, याचा अर्थ काय? स्त्री शिकले की त्याच्यामध्ये जे काही सोशल जे बॅकलॉग असतात किंवा काही सामाजिक कुप्रथा असतात त्या बऱ्यापैकी मागे पडतात. कारण स्त्री शिकल्यानंतर बाकीच्यांना सुद्धा शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि शिक्षणामुळे बाकीच्या कुटुंब नियोजन वगैरे बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा हातभार लागतो. वडील काय शिकवतात? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1ली ते 4थीची मुलांना शिकवतात. कुठले विषय? मराठी, इंग्लिश. मराठी व्याकरणाची काय कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट इन द सेन्स व्याकरण म्हणजे काय? ते किती आवश्यक आहे मराठीत? व्याकरणामुळे भाषेला एक गती मिळते किंवा भाषेचं एक स्ट्रक्चर उभं राहतं की ज्यामुळे आपल्याला म्हणजे भाषेचे जे काही नियम आहेत त्यामुळे जर भाषा ज्यावेळेस अशी स्पष्ट होऊन जाते किंवा जी भाषा मेन जी कोर प्रमाण भाषा ज्याला म्हणतो ते प्रमाण भाषेला एखाद्या भाषेला प्रमाण भाषेपर्यंत नेण्याचं काम व्याकरण करतो. नेवासेचं काय महत्व? नेवासा नेवासेला पैसाचा खांब आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पैसाच्या खांबाला बसून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी सांगू शकत मला? पसायदान आता विश्वात्मके देव येणे वागेटने तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान हे एक आवडतं मला. जे काळांची व्यंकटी साडू त्या सत्कर्म घडो भूता परस्पर जरू मैत्र जीवांची. अहमदनगर भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातला किती नंबरचं जिल्हा आहे? 1 नंबर. किती आहे त्याचं क्षेत्रफळ? 17,047 स्क्वेअर किलोमीटर. महाराष्ट्राचं अप्रॉक्सिमेटली 3 लाख स्क्वेअर किलोमीटर. किनारपट्टी किती आहे महाराष्ट्राला? 702 किलोमीटर. 720. ओके. कुठून सुरू होते किनारपट्टी? तेरेखोल खाडीपासून वरती पालघरच्या डहाणूपर्यंत. कुठली 3 किनारपट्टीच्या नावं सांगा, फेमस 3 किनारपट्टी महाराष्ट्रातल्या? मालवण, तारकर्ली, हरिहरेश्वर आणि मुंबईमध्ये सांगायचं तर वर्सोवा किंवा दादर, जुहू चौपाटी वगैरे. समृद्धी एक्सप्रेसला जे ऍक्सिडेंट होतात त्याच्यात रोड इन्फोसिसचं नाव सांगतात बरेच जण, तुम्हाला पटतं का? पार्शली करेक्ट आहे, पण ते एकमेव रिझन नाही. पार्शली करेक्ट आहे ते एकमेव रिझन. अजून काय कारण असू शकतं?
तर त्याचे जे लेन चेंजिंग जे प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये आपल्या ड्रायव्हर्सना असं ट्रेनिंग नाही एवढं व्यवस्थित. त्याच्यानंतर ते जे थांबे आहेत पेट्रोल पंपाची किंवा जे ड्रायव्हरसाठी जे ऍक्च्युअल मॅन्युअल पाहिजे की जे किती वेळेनंतर ड्राईव्ह केली पाहिजे, किती वेळेनंतर रोटेशन घेतलं पाहिजे ड्रायव्हर्समध्ये, त्या रिलेटेड जे काही ड्रायव्हर्सना ऍक्च्युअल जे कोचिंग पाहिजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये असतं ते आपल्याकडे नाही, मला नाही दिसलं. गाडीच्या जागात प्रेशर किती ठेवलं पाहिजे? तुमच्या शाईनमध्ये तुम्ही किती पैसे ठेवता रायडर आणि पिलॉन्स? सर गेस करू शकतो 18-20 युनिट नाही मला माहिती, 18-20 पर्यंत असतो, एक 25 पर्यंत फर्स्ट पुढच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पेडगाव नावाचं एक जागा आहे तुम्हाला? हो. असं एक फ्रेस फेमस आहे तो की पेडगावचे शहाणे म्हणून, किंवा आपल्या समोर की पेडगावला जाऊन शहाणा झालं की पेडगावची वेळी, असं पेडगाव शहाणा वेळे या संदर्भात बोललं जातं. त्याबद्दल मला काय सांगाल, एक ऐतिहासिक घटना आहे त्या बाबतीत? सर घडला नाही, पेडगावला बहादूरगड आहे आणि त्या बहादूरगडावर संभाजी महाराजांना मारलेली त्यांचा छळ केला होता, त्यामुळे ती घटना मला माहिती आहे. म्हणून ते पेडगावचे शहाणे असं म्हणतात. मला घटना ऍक्च्युअली सर्व माहित नाही, पण मला पेडगावबद्दल ही माहिती आहे की बहादूरगड आहे तिथे. तुम्ही श्रीगोंद्यात काय स्पेशालिटी श्रीगोंद्याची? संत शेख मोहम्मद महाराज यांचा मठ आहे तिथे आणि तिथे यात्रा भरते आणि जे की एक सॉफ्ट पॉवर जी असते की जी एका मायनॉरिटी कम्युनिटी मधल्या व्यक्तीची जी यात्रा आहे ती सर्वजण मिळून साजरी करतात. याच्यामध्ये कसलं बंधन नाही किंवा वेगवेगळ्या अशा रूढी परंपरा नाही आहेत, ते एक मला वाटतं महत्वाचं रिझन असतं. कुठल्या पदासाठी प्रयत्न करतात मी? DC, DYSP, तहसीलदार तिन्हीसाठी माझे प्रेफरन्सेस सांगितले. माझा प्रयत्न DC साठी असतो. DC साठी मेहनती असतो. जर तुम्ही DYSP झाला तर तुम्हाला प्रेशर हँडल करण्याकरता 2 Pची गरज लागते. कुठले ते 2 P's आहेत? आता कोण आहेत जिल्हाधिकारी अहमदनगरचे? सिद्धाराम सालेमठ. CP आणि SP मध्ये काय फरक असतो? SP ला अल्टिमेट कंट्रोल नसतो ज्युरिडिक्शनचा, सुपरवायझरी कंट्रोल कलेक्टरचा असतो. CP कडे फुल कंट्रोल असतो. CPच्या वरती कलेक्टर नसतो, इमिजिएट नियंत्रण DGPचं असतं. तुम्ही आता DYSP झाला तर पुढची जी मोठी पोस्ट आहे मला किती वर्ष लागते? केसमध्ये 8 to 14 years मध्ये IPS होतं येतं. ऍडिशनल SP, DYSP to ऍडिशनल 8 to 14 years कालावधी असतो. सगळ्यात टॉपमोस्ट रँक कुठली आहे पोलीस क्षेत्रातली? DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. कोण आहे DGP आता? मला नीरज सेठ. मॅडम सोडून परत घे प्रश्न. ओके, तुम्ही तुमचं गाव नाही सांगितलं, तुम्ही म्हटलं ग्रामीण भागातून आलाय. मग ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये नक्की फरक काय असतो? ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या विरळ असते आणि मेनली जी इकॉनॉमी असते ती कृषी ड्रायव्हर असते. किती लोकसंख्येला कसबा म्हणायचं, किती लोकसंख्येला गाव म्हणायचं? ऍक्च्युअल नाही सांगतो, इन गेस 1 ते 3,000 लोकसंख्या साधारण कसबा असतो, 5,000 ते 10,000च्या लोकसंख्येला गाव म्हणतो. तुम्ही म्हणाला तुमचे वडील शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे ना, सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल तुम्हाला माहिती आहे 2020 कोणता आयोग होता? कस्तुरीरंगन आहे ना. सो तुम्हाला वाटतं की तुमचं शिक्षण झालं आणि मग ही एज्युकेशन पॉलिसी लागू झाली, सो तुम्ही वंचित राहिलात या पॉलिसीपासून, ही पॉलिसी खूपच चांगली आहे किंवा काही ड्रॉबॅक्स आहेत यामध्ये? पॉलिसी तर चांगलीच, फ्युचरसाठी चांगली आहे, पण वंचित राहिल्यापेक्षा इथून सुद्धा पण माझ्याकडे असे काही पॉईंट्स आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा तरुणांनी सुद्धा या पॉलिसीचा फायदा घेऊ शकतो. ओके, म्हणजे तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा अभ्यास करू शकतो. ओके, ठीक आहे. सो व्हाय डू यू वॉन्ट टू कम इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस? काय यायचंय तुम्हाला? फार ब्रॉड लेवलला काम करायला मिळतं ऍज कम्पेअर टू अदर फील्ड्स, आणि लोकाभिमुख प्रशासनाचं पार्ट व्हायला मला नक्कीच आवडेल फ्युचरमध्ये. पण ब्रॉड लेवलवर म्हणजे नक्की काय? DYSP किंवा DC ची कार्य काय? DCचं जे कार्य आहे ते म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये मला इम्पॉर्टंट वाटतं. जो तहसीलदारचा जो ऑफिस आहे आणि कलेक्टरचं ऑफिस यामध्ये एक जो मेन दुवा आहे तो करण्याचं काम महत्वाचं केलं जातं, आणि तो कोऑर्डिनेशनचं काम प्रशासनात फार इम्पॉर्टंट असतं. समजा तुम्हाला नगरचं DC बनवलं डेप्युटी कलेक्टर ना, आणि तुमच्या एरियामध्ये दंगल झालेली आहे, मग तुम्ही काय कराल? तुमचं फर्स्ट स्टेप काय असेल? इमिजिएट पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करणे किंवा DYSP इन्फॉर्म करणे, आणि जर शक्य असेल तर इन केस त्या ठिकाणाला भेट देणे. कायद्याचं थोडंफार नॉलेज आहे? थोडंसं असेल. दंगलमध्ये कोणकोणते सेक्शन्स यूज होतात IPCच्या?
153B 295A 506 110 110 शी काही संबंध आहे? नाही माहिती. नाही. ओके, ठीक आहे. सांबार माहितीये तुम्हाला? सॉरी, वडा सांबार. आवड सांबार. सांबार नाव कुठून आलं? तुम्ही संभाजी महाराजांबद्दल आता बोललात, सांबार आणि संभाजी महाराजांचा काही संबंध आहे? नाही. ओके, ठीक आहे. सो व्हॉट यू नीती आयोग म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, काय करतो नीती आयोग? थिंक टँक काम करतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी किंवा PMO साठी. आधीचं जे प्लॅनिंग कमिशन होतं ते टॉप डाऊन अप्रोच होता. नीती आयोगामध्ये डिमांड ड्रायव्हन अप्रोच आहे, बॉटम टू अप अप्रोच आहे, जे की गव्हर्नमेंटला सल्ला देण्याचं काम करतं, ना की डायरेक्टली रिसोर्स अलोकेशन करण्याचं काम करतं. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प? सॉरी, महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 3. अरुणाचल प्रदेशचं महत्व चायनाला काय वाटतं सध्या? जो पॉलिटिकल जे टेन्शन्स वाढतात भारत आणि चायनामध्ये, त्यामुळे तो जो पार्ट आहे त्या पार्ट थ्रू एक ट्रायंगल तयार होतो, जो की म्यानमारला पण जोडला जातो, भारताला पण जोडला जातो, आणि साऊथ ईस्ट एशिया थ्रू बांगलादेशची सुद्धा कॉरिडॉर केली जाऊ शकते. बे ऑफ बेंगॉलला सुद्धा कंट्रोल करण्याचा पार्ट मिळू शकतो. तुम्ही वुमन्स क्रिकेट टीम मधल्या 2 कुठल्याही नावं सांगू शकाल? स्मृती मंदाना, इंडियन हॉकी टीमचा कोण कॅप्टन आहे? कोकणची गरज किती झाली? कोकणची प्रगती किती झाली? ॲज कम्पेअर टू पश्चिम महाराष्ट्र एवढी नाही झाली. पश्चिम महाराष्ट्र एका कोकण नाही येत. पश्चिम महाराष्ट्र हा रिजन मध्ये 7 जिल्हे येतात, कोकण नाही. विसरघाट कुठून कुठे सुरू होतं? कळसुबाई शिखराच्या थोडा नाशिकच्या इगतपुरी पासून डिरेक्टली केरळपर्यंत. निर्मला सीतारामनचं लेटेस्ट स्टेटमेंट प्रमाणे किती आपली इंडियन इकॉनॉमी झाली ते अक्षर? $3.9 ट्रिलियन समथिंग बोलले. 3.9. काय उद्दिष्ट आहे आपलं पुढचं? $5 ट्रिलियन बाय 2027. काल सेन्सस कितीला क्लोज झाला? 63,000. ओके, तुमच्या हॉबीज काय म्हणतात? मराठी पुस्तक वाचायला आवडतात. मराठी पुस्तक. ओके, एखाद्या पुस्तक वाचणार तुम्ही वाचलंय? जास्तीत जास्त 20व्या शतकातले वाचले. हे अति झाडा जडती. ऐतिहासिक वाटायला वाचायला आवडतं का चरित्र? ऐतिहासिक जास्त करून वाटतं, आणि जे फ्रीडम स्ट्रगल मधले जे चरित्र लेखन आहे ते जास्त वाचायला आवडतं. तुम्ही जयवंत दळवी या लेखनाचं नाव ऐकलंय? नाव ऐकले पण एक्झॅक्टली रिकॉल होत नाही. नाव ऐकलं. शहेनशाह हे पुस्तक कोणाला ओळखलं? शहेनशाह आणि सीमा लोकीचे लेखक रणजित देसाई.